पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार। मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप, पत्नीने आत्महत्या केली तर गर्जे फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा, कोणताही दुरावा नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। गाफील राहिलात तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध, आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल, हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू, आदित्य ठाकरेंची टीका। कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण, लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवन गावात भूकंपाचे सौम्य धक्के, सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज, आयबीएसए बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका, संयुक्त राष्ट्रांचा विस्तार न झाल्यानं नाराजी व्यक्त।